तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नंदुरबारमध्ये तापमान 43 अंशांवर उकाड्यानं नागरिक हैराण. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. लातूरमध्ये उष्माघाताने एका शेतकऱ्याचा मृत्यू. शेतात काम करत असताना 60 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. लक्ष्मण भंडारे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव. लातूरमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर. वर्धा जिल्ह्यामध्ये तापमानातील वाढ कायम. वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यामध्ये 46.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. यवतमाळमध्ये या दशकातील उच्चांकी तापमानाची नोंद. रविवारी तापमानाचा पारा 46 अंशांवर पोहोचला. 30 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असा हवामान विभागाचा अंदाज. नांदेड जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली आणि असं असल्यानं पाणी टंचाईची चिन्ह गडद. नांदेड जिल्ह्याची साठवणूक स्थिती एप्रिलमध्येच 54% पोहोचली. गोंदिया जिल्ह्याचं तापमान 44.5 अंशांवर. जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा कृषी क्षेत्राला फटका. वाढत्या तापमानामुळे मका पिकाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज. रायगड जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्रता वाढली. जिल्ह्यामध्ये तापमान 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. हवामान विभागाकडून रायगडमध्ये येलो अलर्ट जारी. वाशिम जिल्ह्यामध्येही उष्णतेचा कहर. तापमानाचा पारा 44 अंशांच्या वर गेला. प्रचंड उकाडा. जनजीवन विस्कळीत. जालन्यात 41.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील रस्त्यांवरती शुकशुकाट. धुळ्यात तापमानाचा पारा तब्बल 45.1 अंशावरती. मोठ्या प्रमाणात तापमान वाढलं. शहरातील रस्ते निर्मनुष्य. नाशिकच्या लासलगाव या ठिकाणी उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. उपक्रमाअंतर्गत पक्ष्यांसाठी घरटे आणि पाण्याची व्यवस्था. 6 मंदिर परिसरामध्ये घरट्यांसाठी आवश्यक साहित्याचंही वाटप करण्यात आलं. जळगावच्या 40 गावात उष्णतेचा कहर. 40 गाव या ठिकाणी धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावरती. जलसाठा शून्यावर. अनेक प्रकल्पांमध्ये फक्त मृतसाठा शिल्लक. कोदगाव धरणामध्ये समाधानकारक पाणी. नाशिकच्या सिन्नरमध्ये भीषण पाणी टंचाई. संतप्त महिलांचा नगर परिषदेवर हंडा मोर्चा. मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवरती हंडे ठेवून महिलांकडून निषेध. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची आंदोलक महिलांची मागणी. नेर तलावातून जिहे कटापूर या योजनेचं येरळा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचा पुसेगाव चौकामध्ये रास्ता रोको. पुसेगाव चौकामध्ये वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात काही भागामध्ये भीषण पाणी टंचाई. दुबळवेल या ठिकाणी गावकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. पाणी मिळत नाहीये, त्यामुळे मुलांची लग्न जमत नाहीये. महिलांची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार. चंद्रपूर शहरातील रामाळा तलावामध्ये झाडांची पानं टाकणार. मासोळ्यांना पानांची शीतल सावली मिळणार. तलावामध्ये झाडांची पानं टाकण्याची मोहीम आजपासून. तलावात गेल्या 5 दिवसांपासून हजारो मासोळ्यांचा उन्हामुळे मृत्यू झाला आणि त्यानंतर या उपाययोजना. यवतमाळ या ठिकाणच्या आर्णी तालुक्यातील गारेगावात भीषण पाणी टंचाई. जीव धोक्यात घालून विहिरीमध्ये उतरण्याची महिलांवर वेळ. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या जिल्ह्यातील ही घटना. मावळवासियांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या पवना धरणाची पाणी पातळी खालवली. धरणात 42% पाणीसाठा शिल्लक. तर पिंपरी चिंचवड शहरावरती पाणी टंचाईचं संकट. सिंधुदुर्गामध्ये सकाळी ढगाळ वातावरण. पावसाची शक्यता. सकाळच्या सत्रात ढगाळ वातावरण. दुपारच्या सत्रामध्ये ऊन. ढगाळ वातावरणाचा आंबा आणि काजू बागांना मोठा फटका. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 6 महिन्यांमध्ये भूजल पातळी घसरली. पाणी टंचाईची शक्यता. शहादा तालुक्यामध्ये सर्वाधिक 1.11 मीटर भूजल पातळीमध्ये घट. भूजल पातळी घसरली, त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं केलं जात आहे आवाहन. राज्यात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली. असं असताना दुसरीकडे अहिल्यानगरच्या बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याचे दर मात्र घसरले. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. परभणीमध्ये तीव्र अशा उन्हाचा केळीच्या बागांना फटका बसला. परभणीमध्ये तापमान 43 अंश पार. उन्हामुळे केळीचे खांब जमिनीवरती कोसळत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. साताऱ्यातील कास तलाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वृक्षतोड. वन विभाग आणि नगरपालिका प्रशासनाला वृक्षतोडीची माहिती नाही. स्थानिकांकडून वृक्षतोड करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याची विक्रमी आवक. मका आणि ज्वारीच्या वाढत्या आवकेने बाजार समितीमध्ये मोठी गर्दी. आवक वाढली, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नाशिकच्या मालेगावमध्ये जपानी लाल आंब्याची आणि बांगलादेशी आंब्यांची चर्चा. पश्चिम बंगालमधून रोपं आणून शेतकऱ्यांकडून प्रायोगिक तत्वावर लागवड. तर मियाझाकी आणि कॅटमन आंबा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.
राज्यभरातील कृषी सेवा केंद्र चालकांचा आजपासून बेमुदत बंद. 85,000 कृषी सेवा केंद्र चालकांचा बंदमध्ये सहभाग. अनधिकृत HTBT बियाण्यांची विक्री आणि खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग पद्धती बंद करण्याची मागणी यासह इतरही अनेक मागण्या. खतांच्या दरवाढीला केंद्र सरकारच जबाबदार आहे. राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा, त्यामुळे खतांची टंचाई. दर भडकले तर साठेबाजी करून ठेवलेले गोडाऊन आम्ही लुटायला मागेपुढे बघणार नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांचा हा इशारा. राज्यभरातील कृषी केंद्र चालकांच्या आजपासूनच्या बेमुदत बंदला परभणीमध्ये प्रतिसाद. परभणीमध्ये कृषी केंद्र चालकांकडून कडकडीत बंद. कृषी विभागानं लावलेल्या जाचकटींच्या विरोधात कृषी केंद्र चालक आक्रमक. नंदुरबारमध्ये लिंकिंग सक्ती विरोधात आता कृषी सेवा केंद्रांचं बंद आंदोलन. तर जिल्ह्यातील 800 कृषी सेवा केंद्र संचालक संपावर. खरीप हंगामावर परिणाम होण्याची देखील दाट शक्यता. यवतमाळ जिल्ह्यातल्या 1700 कृषी केंद्र चालकांनी बंद पुकारला. कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा करताना लिंकिंग बंद करण्याची मागणी. HTBT कपाशी बियाणे प्रतिबंधित करण्याची मागणी. धुळे जिल्ह्यातील 1100 कृषी केंद्रांकडून बंद पुकारण्यात आला. तर माफदा संघटनेच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचीही मागणी. नाशिकच्या लासलगाव या ठिकाणच्या कृषी निविष्ठा विक्रेते आजपासून बेमुदत संपावर. येवला, चांदवड, पिंपळगाव, बसवंत, निफाडमधल्या कृषी निविष्ठा चालकांचा देखील बंदमध्ये सहभाग. तर कृषी विक्रेत्यांनी खतांची लिंकिंग थांबवली. गोंदियामधील कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत बंद. कृषी केंद्राच्या बंदामुळे खरीपाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना फटका. लिंकिंग सक्ती विरोधात नागरिक आक्रमक झाले. कोल्हापूरमध्ये रेशन बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. घरपोच गॅस सिलेंडर देण्यासह रेशन कार्डवरती 5 लिटर रॉकेल देण्याची मागणी. रेशन दुकानदारांसह ग्राहकही रस्त्यावर उतरले. अमरावतीमध्ये प्रहारचं धीरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला जोडे मारू आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शनं. शास्त्री यांच्याकडून महाराष्ट्रात जातीय तेढ. गुन्हा दाखल करून अटकेची प्रहार पक्षाची मागणी. बागेश्वर बाबा आणि संजय गायकवाड यांच्या विरोधात शिवप्रेमींची मालेगाव या ठिकाणी निदर्शनं. दोघांवरही कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. हिंगोलीच्या वसमतमधील कुरुंदा गावामध्ये शिवप्रेमींकडून बागेश्वर बाबाच्या विधानाचा निषेध करण्यात आला. आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ बागेश्वर बाबाचा फोटो जाळत निषेध. लातूरच्या उदगीरमध्ये शिवप्रेमींकडून बागेश्वर बाबाच्या विधानाचा निषेध करण्यात आला. संतप्त कार्यकर्त्यांकडून बागेश्वर बाबाच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. सांगलीमधील हुतात्मा सहकारी कारखान्याच्या विरोधातील आंदोलन आक्रमक. संतप्त आंदोलकांनी कारखान्याच्या अध्यक्ष कार्यालयाला टाळं लावलं. कारखान्याचे अध्यक्ष असलेले वैभव नायकवडी यांच्या राजीनाम्याचीही मागणी. जनगणनेच्या कामातून मुख्याध्यापक आणि एका लिपिकाला वगळावं. सोलापूरमध्ये मुख्याध्यापक आणि प्राचार्य मंडळींची पालिका आयुक्तांकडे ही मागणी. पाणी सोडण्याच्या कारणावरून किनवट नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगरसेवकाकडून मारहाण करण्यात आली. नगरसेवकावरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे 4 दिवसांपासून काम बंद. गडचिरोली जिल्ह्यातील युवकाची पुणे या ठिकाणी फसवणूक. क्लास 1 अधिकारी म्हणून नियुक्ती करून देतो असं म्हण सांगत 2.25 कोटींना गंडवलं. पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदनगर रेल्वे स्टेशनवरती बॅग, मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने पकडलं. गुन्हे शाखेच्या पथकानं पाठलाग करत अटक केली. आरोपींकडून 9,000 रुपये आणि 2 मोबाईल देखील जप्त करण्यात आले. झोपेत पाय लागला या रागातून डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या. सोलापूरच्या मीनाक्षी नगर परिसरातली घटना. MIDC पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. अमरावतीमध्ये मदतीची बतावणी करत 35 वर्षीय महिलेवरती अत्याचार करण्यात आले. अडचण दूर करतो असं म्हणत वर्षभरापासून महिलेवरती अत्याचार केले. अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील हेप्परगा या ठिकाणी मुलाच्या मारहाणीमध्ये वडिलांचा मृत्यू. घराच्या जागेच्या वाटणीवरून झालेल्या वादामध्ये मुलगा आणि वडिलांमध्ये हाणामारी झालेली. भादा पोलिसात मुलाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.